श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज बनवूया मस्तपैकी कॉर्न सूप. बघा, मस्त पाऊस पडत आहे बाहेर, खूप छान. आणि अशा पावसामध्ये कशाची आठवण येते तर गरम गरम सूप पिण्याची. तर बघा, हा मस्त हेल्दी असा कॉर्नचा सूप आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 2 वाट्या कॉर्न घेतलेले आहेत. मक्याचे दाणे, म्हणजे बाहेरचाच मका आणून त्याचे असे कापून साईडून असे दाणे काढून घेतलेले आहेत. त्यासाठी इथे छोटी वाटी गाजर बारीक कापून घेतलेले आहे. हे कोथिंबीरचे देठं घेतले आहेत बारीक चिरून, आणि थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आहे, चवीनुसार थोडीशी साखर आहे 1 चमचा, आणि 1 चमचा काळी मिरीची पूड आहे, 1 चमचा साजूक तूप आहे, आणि हे लसूण चिरून घेतलेलं लसूण, आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 1 ते 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. चला, तर आता आपण पटापट करूया. तर आपण मिक्सरमध्ये 1 वाटी कॉर्न घालून घेऊया, आणि हा वाटून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडंसं पाणी घातला तरी चालेल. आता मी हा मिक्सरला वाटून घेते बारीक. तर बघा, आपला हा कॉर्न वाटून झालेला आहे. आता आपण करायला घेऊया. तर बघा, आपण गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे सूप करायला. आता आपण गॅस चालू करू. तर गॅस चालू केलेला आहे. आता आपण हे जे साजूक तूप घेतले ते घालून घेऊ. बघा, बरोबर 1 चमचा आहे. तुम्ही याच्याऐवजी बटर पण घेऊ शकता. थोडंसं तेल घेतलं तरी चालतं, पण साजूक तूप केव्हाही चांगलंच असतं आरोग्यासाठी. त्यामुळे मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया लसूण. आपण जो हा बारीक चिरलेला लसूण आहे तो घालून घेऊया. लसूण चांगला असा परतून घेऊया. त्याच्यातच आपण घालूया गाजर, आणि कोथिंबीरचे देठ घेतले ते. चांगले परतून घेऊया तुपामध्ये. तुपात चांगले परतून घ्यायचे. आता आपण इथं कॉर्न घेऊया दाणे. आपण चांगले असं परतून घेऊ. ते चांगले परतून झाले तर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. पाणी घालून तुम्हाला जेवढा सूप करायचा आहे तेवढा तुम्ही पाणी घालू शकता. आता आपण जे मिक्सरला करून घेतलेलं आहे, म्हणजे कॉर्न वाटून घेतले ते पण घालून घेऊया. असं केल्यामुळे टेस्ट छान येते सूपला. आता या मिक्सरच्या भांड्यात पण पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं आहे तो घालून घेतला मी. मस्त आता त्याला छान खळबळ उकळून दे. म्हणजे चांगला खळबळून उकळून दे. आपला म्हणजे सूप चांगला मस्त खळबळून उकळलेला आहे. आता बघा, हा असा फेस आलेला आहे. तसं तुम्हाला पाहिजे तर हा तुम्ही असा फेस काढू पण शकता. कोणाला नाही आवडत तो फेस, कॉर्नचाच आलेला आहे. आपण असा काढून घेऊया. नाही काढला तरी चालतो, काढला तरी चालतो. मी हा काढून घेते फेस. फेस काढलाय. चांगला खळबळ उकळला तर म्हणजे छान ते कॉर्न पण शिजतात. आता आपण याच्यामध्ये मीठ आणि साखर घालूया. तर बघा, आता आपण चवीनुसार मीठ घालूया.
आणि चवीनुसार साखर. आता आपल्याला काय करायचे, गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतले ते आपण त्याच्यात घालून देऊ. आता असा पण झालेला आहे सूप पिण्यासाठी, असा पातळच असतो, पण कोणाला एकदा जरा थोडासा मिळून येण्यासाठी पाहिजे असेल असा हॉटेलसारखा, तर आपण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालूया. कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून ते घालूया. आता आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये आता पाणी घालते. थोडा पाणी घालून आपण मिक्स करून घालून घ्यायचं. चमच्याने असं चांगलं ढवळून घ्यायचं, कारण कॉर्नफ्लॉवरचा खाली बसतो. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि असं घालून घ्यायचं. चांगलं मिळून द्यायचं. आपण याच्यात काळ्या मिरीची पूड घालू. चांगलं उकळून दे. तर बघा आता आपला सूप कसा मस्त असा झाला आहे, एक संघ असा झाला आहे बघा, मस्त असा मिळून आलेला आहे तो आता छान. तुम्हाला जर थोडा थिकखड हवा असेल तर तुम्ही काळी मिरी तर थोडी जास्त टाकू शकता, आणि लहान मुलांना प्यायचं असेल तर तुम्ही थोडीशीच टाका काळी मिरी. तर एक मस्त असा सूप झालेला आहे आपला, मस्त छान कळला आहे तो, मस्त मिळून आला आहे. आता एकदम पण आपल्याला घट्ट नाही करायचा, एवढा ठीक आहे असा मस्त असा. चला आता मी गॅस घालवते आणि आता वरून मस्तपैकी अशी कोथिंबीर, मस्त आपला मस्त गरमागरम सूप तयार आहे. मस्त बाहेर मस्त पाऊस पडत आहे, असा गरमागरम सूप मिळाला तर मस्त हा हा. तर तुम्ही नक्की ट्राय करा गरमागरम कॉर्न सूप. आता काढून घेऊया मस्तपैकी. बघा बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि मस्त असा गरमागरम सूप. हां हां मस्त. कॉर्न पण मस्त असं पिता पिता खायचे, पण ते दाणे खूप छान लागतात, गाजर वगैरे. हां हां मस्त सूप तयार आहे. तर बघा अशा प्रकारे कॉर्न सूप तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त गरमागरम कॉर्न सूप. तुम्ही बघा कशा प्रकारे तो जास्ती जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशा प्रकारे मस्त गरमागरम सूप तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. पावसात मस्त कॉर्न पण छान येतात, ताजे ताजे कॉर्न मस्त आणायचे आणि मस्त गरमागरम सूप करायचा. मस्त बघा मी असेच कणीस आणलेले 2 आणि ते असे चाकूने कापून घेतलेले आणि मस्त सूप तयार. झटपट होतो हा सूप, तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.